सिद्धी बुद्धी प्रदे देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्र यंत्र मूर्ती देवी धनदायी नमोस्तुते. मित्रांनो, श्री क्षेत्र मजदी तालुका साक्री जिल्हा धुळे ह्या ठिकाणी श्री क्षेत्र कुलस्वामिनी धनदायी देवीचे मंदिर आहे. मित्रांनो, हे मंदिर अमरावती नदीच्या काठावर बसलेले आहे. मित्रांनो, ह्या श्री क्षेत्र कुलस्वामिनी धनदायी देवी मंदिर या ठिकाणाला आपण नाशिक, नामपूर, काळगाव मार्गे तसेच वडनेर, खाकुर्डी, मालेगाव मार्गे तसेच धुळे सुरत नॅशनल हायवे मार्गे तसेच नेर फाटा, देऊर आणि मजदी या मार्गे तसेच बेहेकडे, धमनार, मजदी या मार्गे अशा अनेक मार्गांनी या श्री क्षेत्र कुलस्वामिनी धनदायी देवी मंदिराला भेट देऊ शकतो. चला तर आज या श्री क्षेत्र कुलस्वामिनी धनदायी देवी मंदिराचे दर्शन घेऊयात आणि या धनदायी देवीचे महात्म्यही जाणून घेऊया. मित्रांनो, सन 1974 साली श्री धनदायी देवी तरुण ऐक्य मंडळाची स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर मंडळाने मंदिराच्या प्रगतीकरिता अनंत संकल्प केले व ते तडीस नेण्याचा प्रयत्नही केला व आजही करीत आहे. गावापासून देवीच्या मंदिरापर्यंतच्या रस्त्यावर लाईट व्यवस्था केली आहे. त्याचप्रमाणे यात्रेच्या वेळी व इतर वेळी भाविकांच्या निवाऱ्यासाठी खोल्यांची सर्व सुखसोयींनी युक्त अशी अद्ययावत धर्मशाळा उपलब्ध करून दिली आहे आणि सर्वात महत्त्वाचं, ही धर्मशाळा विनामूल्य भाविकांना उपलब्ध करून दिली आहे. यात्रा व नवरात्र उत्सव काळात भाविकांनी देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी मंदिरात स्टील रेलिंगचे काम केले आहे. भाविकांना प्रसन्न व आनंद वाटावा यासाठी विविध प्रकारची 700 वृक्षांची लागवड करून सावलीसाठी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. देवी मातेचा अभिषेक करण्याचा विधी कसा असतो ते समजून घेऊया. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भक्तांना हातपाय धुण्यासाठी व्यवस्था केली आहे. भक्तांनी हातपाय धुवून मंदिरात प्रवेश करायचा असतो. त्यानंतर मंदिराचे जे पुजारी आहेत ते आपणाला देवीसमोर उभे राहून डोळ्यांना पाणी लावायला सांगतात. अपवित्र पवित्र असा मंत्र म्हटला जातो. नंतर श्री गणेशाचे स्मरण करून देवीवर अक्षता वाहिल्या जातात. त्यानंतर लाल तांब्यात पंचामृत टाकून गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, ब्रह्मपुत्रा अशा पंचनद्यांचे स्मरण केले जाते व ते पंचामृत भाविक देवीच्या मूर्तीवर फुले किंवा अभिषेक पात्राने वाहतात आणि मंदिराचे पुजारी त्यावेळेस मंत्र म्हणतात. अश्वदायी, गोदायी, धनदायी, महाधनम, धनमे, जुषिताम देवी, सर्व कामाच्छ देहिमे. हा मंत्र म्हटल्यानंतर भाविकांकडून देवीची पूजा करून हिरवी साडी, हिरवा खण व हिरवा चुडा, नारळ, गहू, 1.25 रुपया या वस्तूंची ओटी भरून देवीला अर्पण करतात. मित्रांनो, धनदायी मातेने का अवतार घेतला आपण हे जाणून घेऊया. ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांची उपासना करून दैत्यांनी अनेक इच्छित वर प्राप्त केल्यानंतर दैत्य अजिंक्य अत्याचारी बनले. सातपुडा परिसरातील जनतेवर दैत्य अत्याचार करू लागले. त्यांच्या अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी जनतेने आदिशक्तीची करुणा भागली. भक्तांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन धनदायी, सप्तशृंगी, महाळसा, एकवीरा, चिराई, भटाई, रेणुका अशा या सप्तभगिनींच्या रूपाने आदिशक्ती खानदेशात अवतरली. या सप्तभगिनींना दैत्याने युद्धाचे आव्हान केले. त्यांच्यात घनघोर युद्ध झाले. त्या युद्धात दैत्य पराभूत झाले आणि वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले. रेड्याचे रूप घेऊन ठिकठिकाणी जंगलांमध्ये लपून बसले. तेव्हा ह्या सप्तभगिनींनी त्यांचा पाठलाग करीत त्या जंगलात पोचल्या व रेड्याच्या रूपात असलेल्या दैत्यांचा त्यांनी नाश केला. त्या सप्तभगिनींपैकीच धनदायी ही आदिशक्ती अवतरली व त्या ठिकाणी रेड्याच्या रूपात लपलेल्या दैत्यांचा नाश केला. कालांतराने भामेरच्या किल्ल्यावर वास्तव्यात असलेले देवरेकुलीन मराठे गुरे पाळण्याचा व्यवसाय करीत असत. भामेरच्या किल्ल्याचा पाडाव झाल्यानंतर
तेथील सर्व देवरे विखुरले गेले व आज जेथे आदिशक्ती धनदाई देवीचे मंदिर आहे त्या ठिकाणी वास्तव्यास आले. नायगाव नावाच्या गावाची स्थापना केली. त्यांना दृष्टांत मिळाल्यानुसार त्यांनी तेथे कुल संरक्षणासाठी धनदाई देवीच्या स्वयंभू मूर्तीची स्थापना केली व त्यांच्याजवळ असलेली सर्व संपत्ती धनदाई देवीची स्थापना करण्यापूर्वी त्याच ठिकाणी जमिनीत पुरली व त्यावरती धनदाई देवीची स्थापना केली. नायगावात बरेच वर्ष वास्तव्य केल्यानंतर जंगली प्राण्यांचा उपद्रव, पाण्याची दुर्मिळता तसेच दरोडेखोरांचा त्रास या सर्व गोष्टींना कंटाळून तिथून जवळच असलेल्या नदीपलीकडील त्या काळचे म्हैसपाडा म्हणजेच आजचे मजदी या ठिकाणी स्थलांतर केले. त्या काळी पूजा करताना देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती. पिढ्यानपिढ्या देवीच्या मूर्तीला शेंदूर लावल्यामुळे ती मूर्ती पूर्णतः शेंदुरात गाडली गेली व त्या ठिकाणी देवीची मूर्ती होती हे पुढील पिढ्यांच्या लक्षात देखील आले नाही. कालांतराने हे जागृत देवस्थान दुर्लक्षित झाले. जंगलात वास्तव्यास असलेले भिल्ल त्या देवस्थानाचा सांभाळ करू लागले. मजदी या गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात आजही हे देवस्थान भक्तीचे प्रतीक म्हणून उभे आहे. इसवी सन 1964 साली धनदाई देवीने दाखविलेल्या चमत्कारामुळे दुर्लक्षित झालेले हे देवस्थान पुन्हा भक्तांच्या नजरेत आले. सौ प्रमिला प्रभाकर कुलकर्णी यांना झालेल्या साक्षात्कारानुसार मूर्तीवरील शेंदूर बाजूला काढण्यात आला. जवळजवळ 7 बैलगाडी शेंदूर निघाल्याचे ऐकण्यात आलेले आहे आणि तेव्हापासून ही बातमी जेव्हा इतर गावकऱ्यांना कळाली तेव्हापासून श्री क्षेत्र मजदी ह्या ठिकाणी धनदाई देवीच्या दर्शनासाठी यात्रेकरूंची गर्दी होऊ लागली. तेव्हापासून चैत्र शुद्ध अष्टमीला श्री धनदाई मातेची यात्रा संपन्न होऊ लागली. यात्रेला भक्तांची गर्दीही वाढू लागली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात व इतर राज्यातून हजारो भाविक यात्रेला येऊ लागले. अमरावती नदीच्या काठापासून ते मंदिरापर्यंत म्हणजे जवळपास 1.5 किलोमीटर अंतरापर्यंत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी विक्री होऊ लागली. इसवी सन 1979 सालापासून देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. नवरात्र उत्सवाच्या वेळेस पहिल्या दिवसापासून पहाटे 5 वाजता ब्राह्मणांच्या उपस्थित विधीपूर्वक पूजा व आरती केली जाते. श्री धनदाई देवी ही अनेक कुटुंबांच्या कुलस्वामिनी कुलदेवता आहेत. त्या कोणत्या कुळांच्या कुलदेवता आहेत ते जाणून घेऊया. देवरे, खैरनार, वाघ, देसले, बेडसे, भुसे, बेंडाळे, रौंदळ, गायकवाड, वेंडाईत, कुंवर, तोरवणे, सयाईस, नेरपगार, सताविस्कर, खैरे, धोंडगे, कुलकर्णी, जोशी, देशपांडे, मांडवडे, पवार, इशी, सूर्यवंशी, केदार, खराटे, गांगुर्डे, साळी, धोंगडे, कोलमकर, कडभाने, नांद्रे, शंखपाळ, विश्वास, माळी, गिरासे, व्यवहारे, शिंदे, डबे, तुपे, अमराळे, महाले, चव्हाण, ठोंबरे, निकुम, डांबरे, परांडे, इंगळे, मोराडे, श्रीवंत, कुलथे, याळीज, पुराणिक, अग्निहोत्री, आहेर, चौरे, घुमरे, जाधव, काकुळदे, शिरसाट, बोडके, दहियेकर, सोंजे, बाविस्कर, पडोळ, बस्ते, धनगर, डोमे, लोकाक्षी, रामराज्य, थोरात, जगताप, रकिबे, मदाने, वसाने अशा 75 कुळांची श्री धनदाई माता ही कुलदैवत आहे. मित्रांनो, विशेष प्रसंगी कित्येक कुटुंब देवीच्या दर्शनास येतात व धन्यता पावतात. या स्थानावर देवीचे वर्षातून 4 वेळा आरती लावून उत्सव साजरे केले जातात. मुख्य यात्रा उत्सव चैत्र शुद्ध अष्टमीला असतो. तसेच देवीची आरती ही श्रावण शुद्ध अष्टमीला असते. नवरात्र उत्सव आरती अश्विनी शुद्ध अष्टमीला, तर पुन्हा देवीची आरती ही माघ शुद्ध अष्टमीला असते. या देवीच्या आरतीला एकूण 11 दिवे पुरणाचे, कणकेचे किंवा पेड्यांचे तयार केले जातात आणि या 11 दिव्यांची आरती देवीला दाखवली जाते. पुरणपोळी किंवा गोड नैवेद्यही देवीला दाखवला जातो.
मित्रांनो, कुलस्वामिनी श्री धनदाई देवीचे महात्म्य जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सदर व्हिडिओ शेअर करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री धनदाई देवी माते की जय हे लिहायला विसरू नका. धन्यवाद.